ही गोष्ट खरी आहे की काल रात्री उशिरा निवडणूक आयोगाचं पत्र प्राप्त झालं व तुतारी हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्याचं त्यांनी लिहिलेलं आहे. आम्हाला आनंद आहे की तुतारी हे वाद्य आक्रमक सेना जेव्हा युद्धाला निघते तेव्हा तुतारी वाजवली जाते आणि आपण जिंकल्यानंतर जेव्हा ते युद्धे परत येतात तेव्हाही तुतारी वाजवली जाते. हा मी माझ्या अंदाजाने संकेत समजतो की निवडणुकीचं युद्धाच्या रणांगणात उतरत असताना 84 वर्षाच्या आमच्या योद्ध्याला तुतारी हातात देऊन शुभसंकेत निवडणूक आयोगाने दिलेत. या लढाईत तुतारी वाजलेली आहे, युद्ध सुरू झालेलं आहे आणि विचारांची लढाई आम्ही जिंकू म्हणजे जिंकूच. उद्या रायगडावर या निमित्ताने कार्यक्रम ठेवल्याची देखील माहिती मिळाली. कसा कार्यक्रम असणार? शिवाजी महाराजांना नमन करून तुतारी वाजवत दिल्लीच्या तख्ताला भीती वाटेल असा या तुतारीचा आवाज होता, जे शिवाजी महाराजांच्या रणांगणात कायम फुंकलं जायचं. त्या शिवरायांचा त्या महाडमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेऊन आम्ही या निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. आणि त्यामुळे हे नवीन चिन्ह आम्हाला मिळाल्यानंतर सुरुवात त्याची रायगडावरनं करावी अशी सगळ्याच कार्यकर्त्यांची माननीय अध्यक्ष जयंत पाटलांची आणि त्याहीपेक्षा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद पवारांची होती. त्यामुळे तो कार्यक्रम तिथे घेण्यात येणार आहे. आता 26 तारखेला पवारसाहेब बसणार आहेत या बाबतीत आणि या बाबतीत बसल्यानंतर तेच पुढचा कार्यक्रम ठरवतो. हो, उद्याच्या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित असणार. पक्षचिन्ह सगळीकडे पोहोचवणार एक मोठं चॅलेंज राहील साहेब. अख्ख्या घरात, महाराष्ट्राच्या घराघरात चिन्ह पोचलं सुद्धा. ते अजून पसरवण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत, ते आम्ही शोधून काढू मार्ग. तुम्ही 26 आता सांगितलं मीटिंग आहे, त्यानंतर माझ्या माहितीनुसार 27ला पुन्हा एकदा सगळे नेते महत्वाचे भेटणार आहेत जागा वाटपाच्या संदर्भात. कोल्हापूरच्या जागेबद्दल नक्की काय ठरतंय? पवारसाहेब मी मागच्या बैठकीत मी नव्हतो आणि ह्या बाबतीत माझी पवारसाहेबांची कुठली चर्चा झालेली नाही. महाराष्ट्रामध्ये 11 ते 12 राष्ट्रवादी काँग्रेस जागा लढण्यासाठी आग्रही आहे अशी देखील माहिती आहे. खास करून मुंबईतली एक जागा. कसं आहे की त्या जागेविषयी बोलणं आता उचित ठरणार नाही. अंतिम टप्प्यावर चर्चा असताना त्या चर्चाबाबत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं हे म्हणजे धोरणाला धरून नाही. निवडणुका पाईपलाईनमध्ये एकीकडे नाव बदललंय, दुसरीकडे पक्ष तिकडे गेलाय आणि आताच विषय आहे की पक्षचिन्ह. या सगळ्या गोष्टींचा आता एकत्रित करून तुम्ही लोकांपर्यंत जाण्याचं कोणत्या असे की लोकांना पक्ष काढून घेतला, शरद पवारांची निशाणी काढून घेतला, शरद पवारांनी जन्म दिलेला पक्ष काढून घेतला, याचा राग लोकांच्या मनात आहे. आणि हे जेव्हा कोर्टासमोर अजित पवारांचे वकील बोलले तेव्हा कोर्टाने हे सांगितलं त्यांना, तुम्ही काय करताय? पलीकडच्या बाजूला म्हणजे पाकिस्तानात जेव्हा चिन्ह काढून घेतलं गेलं आणि त्यांचं पक्षाचं नावही रद्द केलं तेव्हा तिथे काय झालं तेच तुम्हाला महाराष्ट्रात करायचं आहे का? हे पाकिस्तानशी महाराष्ट्राच्या राजकारणाची तुलना होणं हे माझ्या मराठी माणसाला अत्यंत अपमानास्पद वाटतंय. पण दुर्दैवाने त्यांनी जे सांगितलं तेही खोटं नाही. त्यामुळे अशी बेइज्जती महाराष्ट्रातील काही राजनेत्यांमुळे होत असेल तर त्या राजनेत्यांची ओळख महाराष्ट्राने पटवून द्यावी आणि त्यांना त्यांचा मार्ग दाखवावा. अनिल पाटील असे म्हटले की तुतारीचा आवाज तुमच्या स्टेज पुरताच मर्यादित राहील, जनसामान्यापर्यंत पोहोचणार नाही. अनिल पाटलांना आमच्या पक्षात येऊन झाले म्हणजे राष्ट्रवादीत येऊन बीजेपीतनं राष्ट्रवादीत येऊन झाले 4 वर्ष. तेव्हा कुठली निशाणी कुठपर्यंत जाते याचा कदाचित आणि शरद पवारांचा ऑरा आणि त्याची पोच माहीत नसलेले ते आहेत. कोण बोलत आहेत ते मला माहीत नाही. ते बीजेपी सोडून आले 2019ला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सगळ्या प्रवक्त्यांकडून एक ट्विट सातत्याने केलं जाते की महाराष्ट्रामध्ये पक्षद्रोही ठरलेला आहे, मोठा नेता येतो आणि तुतारी घेऊन आम्ही त्या नेत्याचं स्वागत करायला सज्ज आहोत असं राज्यसभेची निवडणूक झाली, एक मोठा नेता येणार होता म्हणून संभ्रम निर्माण केला. परवा एक नेता चालला 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 अशा बातम्या पेरण्यात आल्या आणि आता लोकसभेच्या रणांगणात आम्ही उतरत असताना अशा अफवा पसरवणं हेच त्यांचं काम आहे. कारण का त्यांना जाग्या कीर्ती मिळतात ते बघा ना, त्याच्यावर त्यांची ताकद तुम्हाला कळेल. अशा अफवा जाणून बुजून संभ्रमाचं वातावरण तयार करण्यात त्यांना दुसरं काय, कोण नेते आहे इथे? एक तर आमचे सर्वोच्च नेते शरद पवार, दुसऱ्या सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या जयंत पाटील. कोण जाणार आहे? जयंत पाटलांनी तर खुलासा करून टाकलेला, मी अजिबात जाणार नाही म्हणजे नाही. ते उचल निष्कारण नावावर खेळायचं बरोबर नाही. तुम्हाला तुमचं राजकारण करा ना, राष्ट्रवादीतनं कोण येणार आहे जाणार आहे याची कशाला तुम्हाला काळजी आहे? म्हणजे अजूनही तुम्हाला तुमची ताकद वाटते यासाठी राष्ट्रवादीचीच परत गरज भासते का? तुमची ताकद नाही का पक्ष वाढवण्याची? उद्या म्हणून जरांगेंना तुमचं ट्विट जे होतं ट्विटवर त्यांनी आणखीन एक हे केलंय की आव्हाडांची तुतारी बंद होणार आहे, कुणाला गाडण्याच्या पात्रतेचे आव्हाड अजून झालेलं नाहीये, केवळ चाटुगिरी करण्यापलीकडे त्यांनी काहीच काम केलेलं नाहीये, त्यांच्या बळावर त्यांनी एकही आमदार निवडून आणून दिलेलं नाहीये. पहिले त्यांनी उदाहरण द्यावं की त्यांनी एकतरी आमदार निवडून आणलाय का, मग त्या दरांना काढायची भाषा करावी. मी आमदार निवडून आणलाय का नाही आणलाय ह्याच्यापेक्षा हे ट्विट कोणी केलंय? ट्विट कोणी केलंय? तुमचं ट्विट आहे त्याला त्यांनी रिएक्शन कोणी? एनसीपीने दिली का? एनसीपी अनिल पाटलांना दिले का? कोणी दिले ट्विट? रिप्लाय कोणी केलाय? अनिल पाटलांनी बाईट मध्ये अनिल पाटलांची उंची सांगितलं नाही. 13-14ला पडले, त्याच्या आधी पडले बीजेपीतनं, आयत्या वेळेस आमच्याकडे आले निवडून आले. ते कुठे सांगतात आम्हाला? माणसाने लायकीप्रमाणे बोलाव ना. आमचं आयुष्य गेलो काँग्रेसी विचारात. आणि तुम्ही पण कोणावरचे प्रश्न मला विचारताय यार? मंत्री झाले तर काय फार मोठं झालं काय? स्वतःच्या स्वागतासाठी शाळेतली पोरं बसून ठेवलेली रस्त्यावर, विसरलं का तुम्ही? म्हणून जरांगे उद्या आंदोलन करतायत आणि एक प्रभाव असं देखील पाहायला मिळाला की शरद पवार या सगळ्या आंदोलनाच्या मागे. बघा, एक तर पहिली गोष्ट म्हणजे गेल्या 40 वर्षाचा माझा राजकीय अनुभव मला हे सांगतो की शरद पवारांचं नाव जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तुम्हाला हेडलाईन मिळत नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही ते प्रश्न उत्तर विचारून त्याला अजून बळ देत असता. त्या विषयात मला काय बोलायचं नाही. पवार साहेबांचा त्याच्यात काळी मात्र संबंध नाही. पवार साहेबांची जी भूमिका पूर्वीपासून आहे ती आजही आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायलाच पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण मिळालं पाहिजे. आणि हे महाराष्ट्रात होणारं कामच नाही. हे करायचं असेल तर तुम्हाला मोदी साहेबांची मदत घ्यावीच लागेल. योगेंद्र पवार यांना शरद पवारांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. खरं तर काल परवा ते कार्यालयात गेले आणि त्यानंतर कुटुंब शरद पवारांच्या मागे अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळालं. तर दुसरीकडे अजितदादा म्हणले की माझं कुटुंब विरोधात जाईल, मात्र कुणी मला त्यांच्या त्या स्टेटमेंटवर काही बोलायचं नाही आहे. भावनिक कोण करतंय हा एक ते जे प्रश्न विचारतात आणि त्या ह्याच्यात त्यांनी दिलेलं उत्तर हे भावनिक आहे. ते भावनिक करतायत. शरद पवार कधीही भावनेचं राजकारण करत नाहीत. आणि युगेंद्र हा बाहेर देशात शिकून त्याचे हे वाढवलंय त्यांनी आणि त्याच्यामुळे कम्युनल जातीयवादाविरुद्ध, धर्मांधतेविरुद्ध, इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा विचार करणारा, इंटरनॅशनल इकॉनॉमीचा विचार करणारा, आपल्या आजोबांची म्हणजे जो काय अवाका आहे तो जाणणारा तो पोरगा आहे.
आणि म्हणून त्यांनी मला मॉरली आणि एथिकली मनाने आणि हृदयाने आणि विचाराने हा निर्णय योग्य वाटत नाही, म्हणून त्यांनी ते तरुण म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आणि तसा निर्णय महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांनी घेतला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.